नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कृष्णा नदीचा अभ्यास. कृष्णा नदी ही एमपीएससी साठी अतिशय महत्त्वाची आहे. एक ना एक क्वेश्चन या कृष्णा नदीवर असतो आणि महाराष्ट्रातली एक सर्वात महत्त्वाची काय आहे नदी आहे. तर या नदीचा उगम कुठे होतो, संगम कुठे होतात, ओके, कोणत्या उपनद्या आहेत, कोणती धरणं आहेत, कोणती काठावरची शहर आहेत, कोणते संगम आहेत महत्त्वाचे, कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते, कोणकोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या ठिकाणी जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते, कोणत्या दिशेला वाहते, या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. शेवटपर्यंत लेक्चर बघा. नक्की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये 31 तारखेला राज्यसेवेला 14 तारखेच्या 14 जूनच्या म्हणजे 2026च्या एक क्वेश्चन असू शकतो किंवा ग्रुप सीला असू शकतो. म्हणजे कोणत्याही एक्झाममध्ये गेला तरी तुम्हाला कृष्णा नदीवर एक क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. तो कृष्णा नदीचा आपण अभ्यास करूया. कशा पद्धतीने कृष्णा नदीचा उगम आहे, कशा पद्धतीने कृष्णा नदी वाहते. सो पहिली गोष्ट आहे, कृष्णा नदीचा उगम होतो सह्याद्रीच्या पर्वतरांगेत. तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये कुठे उगम होतो, तर साताऱ्याजवळ महाबलेश्वरच्या ठिकाणी तिचा काय होतोय, उगम होतोय. साताऱ्याच्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी, तर महाबलेश्वर. महाबलेश्वरला 5 नद्यांचा उगम होतो. 5 नद्यांपैकी एक नदी कोणती आहे, तर आपली कृष्णा, वेण्णा, सावित्री, गायत्री, ओके, आणि कोयना. ह्या 5 नद्यांचा उगम कुठे होतो, तर आपल्या महाबलेश्वरला, साताऱ्याला होतो. आणि ती पूर्वेकडे वाहते आणि थोडी आग्नेयेकडे म्हणू शकतो आपण. वाहत काय होते, सातारा सांगली जिल्ह्यातून ते कुठे एंटर करते, तर कर्नाटकामध्ये काय करते, एंटर घेते. आणि त्याची सर्वात महत्वाची उपनदी कोणती असेल, तर भीमा नदी. कोणती सर्वात मोठी उपनदी असेल, भीमा नदी ही त्याची सर्वात काय आहे, मोठी उपनदी आहे. विचारलं ही भीमा नदी म्हणेन मी. पुढे मी मॅप काढलेला आहे, तुम्ही नक्कीच बघा तो मॅप कसा आहे, तो मी कशा पद्धतीने नोट्स बनवलेले आहे. तर हिची लांबी टोटल विचारली तर किती आहे, तर 1400 आहे. आणि महाराष्ट्रात विचारली तर 281 किलोमीटर आहे. एक्झाम्पल अतिशय महत्वाचं, महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर 281 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते विचारले तर सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यातून ती महत्वाची आहे. खोरे तर आहे तिचं, कोल्हापूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, ओके, सोलापूरमध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे. ह्या ठिकाणी तिचं काय आहे, तर खोरं आहे. आणि फक्त नदी प्रवाह कोणत्या 2 जिल्ह्यातून वाहतो, कोणत्या, तर सातारा आणि सांगली. ओके, काही महत्वाची तिच्या उपनद्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथून आपली कृष्णा आहे, वेण्णा आहे, कोयना आहे, वेण्णा आहे, पंचगंगा आहे, अशा हिच्या दूधगंगा आहे. अशा महत्वाच्या तिच्या काय आहेत, तर उपनद्या. वरून येणारी एरला आहे, जी ब्रह्मनाल ठिकाणी काय होते, सांगलीमध्ये काय होते, संगम पावते. मागे महापूर आला होता याच्यावर. आणि ह्याच नदीवर अतिशय महत्वाचं एक धरण आहे अलमट्टी, जे कर्नाटकामध्ये. पुढे आपण त्याचा अभ्यास करू. सो आता तुम्ही लक्षात काय ठेवायचं, उगम कुठे होतो, तर उगम कुठे होतो, तर महाबलेश्वरला होतो. तिचा जी जाऊन समुद्रात मिळते ते कोणत्या ठिकाणी मिळते, तर मसुलीपट्टणम लक्षात ठेवता चालेल. बंगालच्या उपसागरांना जाऊन मिळते, ठिकाणाचं नाव आहे मसुलीपट्टणम. ओके, बघूया आपण अभ्यास. पुढे काय काय महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. इथे कोणकोणत्या जिल्ह्यातून, सातारा, सांगली, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे ठिकाणी काय आहे, ते क्षेत्र आहे. उगम कुठे होतो, तर कृष्णा नदीचा उगम आहे महाबलेश्वर. आताच म्हटलं आपण, 1220 मीटर उंचीवर आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या नद्यांचं तिथे काय आहे, उगम क्षेत्र आहे. उजव्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या महत्वाच्या नद्या आहेत कोयना, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी. डाव्या किनाऱ्यावर ती येरला, नंदला, अग्रणी या महत्वाच्या काय आहेत. आणि भीमा नदी ही तिच्या महत्वाच्या काय आहेत, उपनदी आहे. ओके, मग कोयना ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जातं का, कोयना नदीवरच काय आहे, तर महत्वाचं कोयना धरण आहे. उगम महाबलेश्वर एलिव्हेशन पॉईंट जवळ आहे. 119 किलोमीटरची लांबीची आहे. आणि कराड इथे ते कृष्णा कोयनाचा काय होतं, संगम होतो. त्याला प्रतिसंगम सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्रतिसंगम म्हटलं जातं. पंचगंगा नदी 5 नद्यांची बनली आहे, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. याची ट्रिक लक्षात ठेवा. पुढे आपण याचा अभ्यास करू. ओके, सरस्वती काकू तू भोग. ट्रिक काय लक्षात ठेवायची, लक्षात अतिशय महत्वाची ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे, तर सरस्वती काकू तू भोग ही महत्वाची तिची काय आहे, ट्रिक. बघा, सरस्वती का म्हणजे काजली, कासारी, को म्हणजे कुंडलिका, कुंभी, तू म्हणजे तुळशी, आणि भोग म्हणजे भोगावती. असे तिचे महत्वाचे काय आहेत. भारतात तिची लांबी आहे 1400 मीटर आणि 1400 किलोमीटर, आणि महाराष्ट्रात तिच्या 282 किलोमीटर. बघा, हे तिचे महत्वाचे काय आहेत, तर ह्या रंग आहे. उपनद्या वगैरे आहेत. तर एरला बघा, इथे ब्रह्मनाल ठिकाणी ती काय होते, संगम पावते. भीमा कोरगुडी रायचूर जिल्ह्यामध्ये ती काय होते, उगम पावते. मच्छलीपट्टणम काय होते, बंगालच्या उपसागरावरून मिळते. 1400 किलोमीटरची आहे.
1400 किलोमीटरचे आहे आणि महाराष्ट्रात 281 किलोमीटरचे आहे. कोणत्या जिल्ह्यात जाते तर सातारा आणि सांगली. वेण्णा ही महत्वाची त्याची उपनदी आहे. तिच्यावर असणारे वेण्णावर असणारे कान्हेर धरण, कोयनेवर असणारे कोयना धरण, वारणेवर असणारे चांदोली धरण आणि पंचगंगा कोणत्या नदींची बनलेली आहे तर सरस्वती काकुतू बोगद्यातली सरस्वती लुप्त झालेली आहे. नक्कीच याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, अजून विचारतील क्वेश्चन. दूधगंगा, वेदगंगा इचलकरंजी काठावरचं शहर आहे ज्या ठिकाणी तिचा संगम होतोय. घटप्रभा पारंपल्य उगम पावते. हिरण्यकेशी तिची उपनदी आहे. ताम्रपर्णी, आता क्वेश्चन जे विचारतात ते ह्या नद्यांवर विचारते. ताम्रपर्णी आणि हिरण्यकेशी या नद्या कोणत्या दोन नद्यांच्या काय आहेत, कोणत्या नदीची उपनदी आहे तर घटप्रभेची उपनदी आहे, लक्षात ठेवा. आणि मच्छलीपट्टम. सो महत्वाचे तुम्हाला संगम स्थळ कोणते लक्षात ठेवायचे तर कुरगुडी लक्षात ठेवा, ब्रह्मनाल लक्षात ठेवा, नरसिंहवाडी लक्षात ठेवा, पंचगंगा नदी उगम पावते आणि प्रीती संगम लक्षात ठेवा. आणि वेण्णाचा कुठे आहे तर माहुली ठिकाणी आहे साताऱ्यामध्ये. त्याची महत्वाची संगम स्थळ. आता काही महत्वाची बघा, ही अशी कृष्णा नदी वाहत 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 महाराष्ट्रातून कुठे प्रवेश करते तर कर्नाटकामध्ये काय करते प्रवेश करते. ह्या तिच्या काय आहेत उपनद्या आहेत बघा. सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये काय आहे तर आपलं काय आहे तर नदी क्षेत्र आहे. सो काय काय गोष्टी लक्षात ठेवाल तुम्ही. उगम कुठे होतो तर महाबलेश्वरला होतो. समुद्रात जाऊन कुठे मिळते तर मच्छलीपट्टणला मिळते. एकूण लांबी किती आहे तर 1400. महाराष्ट्रातील 281. कोणत्या जिल्ह्यात होते सातारा आणि सांगली. कोणत्या महत्वाच्या उपनद्या उजव्या किनाऱ्यावर विचारलं तर वेण्णा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा. ओके, ह्या महत्वाचे तिचे काय आहेत. आणि इथून विचारलं तर आपल्या डाव्या किनाऱ्यावरून विचारलं तर ब्रह्मनाल आणि इकडे आपली भीमा नदीची जी सर्वात मोठी उपनदी आहे जी महाराष्ट्रात 451 किलोमीटरची आहे, ही 281 किलोमीटरची आहे. तो लक्षात राहील का कृष्णा नदी तुम्हाला समजलं असेल. आपण इथे थांबूया. ओके, जय हिंद.